नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात मृणालिनी केळकर यांच्या ऋतूचं स्वयंवर या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब करायचं तुमच्याकडनं राहून गेलं असेल तर एकच नम्र विनंती, चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूया श्रोते हो, मृणालिनी केळकर लिखित वसंत सेना मिळाली. पण शनिवारची संध्याकाळ. दिन्या, विन्या, सुरेश, महेश बसले होते नेहमीसारखे चकाट्या पिटत, बियर पीत. आज शनिवार असल्यामुळे ऑफिस अर्धा दिवस, अर्थात दर शनिवार रविवारचा त्यांचा हाच कार्यक्रम. सगळे बॅचलर, ना कसली काळजी ना चिंता. म्हणूनच ऑफिस संपलं की नुसती मौज मजा. दर शनिवारी रविवारी त्यांचे काहीतरी नवीन बेट ठरत, तेही बियरच्या साक्षीत. दिन्याची वेगळी खोली, त्याची नोकरीही चांगली, त्यामुळे पगारही चांगला. बाकीच्यांच्याही बऱ्यापैकी नोकऱ्या. सगळे कॉलेजपासूनचे मित्र आणि योगायोगानं एकाच ठिकाणी कलकत्त्याला आलेले नोकरीच्यामुळे. त्यामुळे चौघांचं फारच मेतकूट. सुरेश लांब राहायचा त्याच्या लांबच्या आत्याकडे. विन्या, महेश महाराष्ट्र निवासात. म्हणूनच शनिवार रविवारच्या पार्ट्या दिन्याच्या खोलीवर झडत. आजही नेहमीची बियर बैठक रंगली होती. रेकॉर्ड्सच्या तालावर खूप गप्पा, हसणं, खिदळणं, थट्टा मस्करी सुरू होती. काय विनय, काय म्हणते तुझी मैत्रीण? विन्यानं उत्तर देण्याऐवजी परस्पर सुरेशनंच उत्तर दिलं. अरे काय म्हणणार ती, याच्या खर्चानं खाते पिते आणि प्रेम करते महेशवर. होय रे विनय. विन्या गप्प. अरे तो काय बोलतोय? बाकी तो मात्र मजनू झालाय तिच्या मागे, वाटेल तसा खर्च करतोय. अरे अंबरमध्ये जेवण काय, प्रेझेंटचा वर्षाव काय, आणि ह्या येड्याला कळत नाही ती नेहमी महेशची चौकशी करते तरी. विन्याचा चेहरा पडला तशी दिन्याला त्याची कीव आली. त्याची बाजू घेत तो म्हणाला, पुरे रे, तुम्ही फारच पाठी लागता त्याच्या. दिन्याच्या ब्रेकनं बोलण्याच्या गाडीचे रोळ बदलले. रेकॉर्डही संपली होती. तसं सुरेश म्हणाला, ए विन्या, ती पोळी पलटले का? जरा फडकदार गाणं लाव ना, डान्स करायची हुक्की येते. अचानक आलेल्या मातीच्या गंधानं दिन्याचं लक्ष वेधून घेतलं. त्यानं नाक ओढून भरभरून वास घेतला. ओल्या मातीचा सुरेख सुगंध सुटला होता. त्याच्या पसंतीचा, आवडीचा वास. वास घेत तो चक्क ओरडला, ब्रेव्हो ब्रेव्हो ब्रेव्हो, बाहेर पाऊस पडतोय, वा वा वा, आता बियरची लज्जत काही और. खरंच छान पाऊस पडत होता बाहेर. त्यामुळे हवेत सुखद गारठा पडलेला होता. खरोखर सगळ्यांची मनं प्रफुल्लित झाली आणि ते सगळेच नाचायला लागले लिंबो रॉकच्या तालावर. रेकॉर्ड संपली तसा सुरेश म्हणाला, ए ती रिमझिम झरती श्रावण धारा लाव ना. अरे सिच्युएशनला कशी फिट्ट होईल. बोंब कसली फिट्टले का? त्यात प्रिया विणं आहे, प्रिये विणं नाही आहे. त्यापेक्षा बेगम अख्तरची गझल लाव, लैला मजनू के प्यार पे हसी आती है. प्रत्येकाच्या चांगल्या 2-2 बाटल्या झाल्या होत्या. दिन्या मात्र गप्प होता. त्याला गप्प बसलेलं बघून महेश म्हणाला, हॅलो, अरे आप इतने उदास क्यों बैठे जनाब? सिगार शिलगावत दिन्या म्हणाला, यार या पावसामुळं दिल में कुछ कुछ होने लगा है. अच्छा, क्या क्या होने लगा है? फरसाणाचा बाकणा भरत महेशने विचारलं. यार असं वाटतं ना, हा श्रावणाचा मस्त महिना आपण वाया घालवतो यार. असं वाटतं अशा वेळी दूर कुठेतरी रानावनात जावं, डोंगरावर जावं, मस्त पावसात भिजावं, बरोबर कोणीतरी असावं. आ, कोणीतरी? कोणीतरी म्हणजे नेमकं कोण? चाले, अरे कोण काय, एखादी छानसी गोरी हसीना याने के छोकरी. येडूच आहे म्हणे कोण. तुला काय वाटलं? डोंगरावर जायचं म्हणतोय तेव्हा म्हैस नेणार आहे का चरायला? छोकरी ती कशासाठी? झक मारायला. साल्या मध्ये मध्ये बोलू नको तर. ए विनया, बोलू नको ना यार.
दिन्या तू बोल रे, मस्त वाटतंय. सुरेश रंगायला लागला होता दिन्याच्या बोलण्यात. नवीन काहीतरी ऐकायला मिळेल म्हणून उत्सुक होता. हां, तर पोरगी एकदम कंडा चिकणे बिकणे. अरे अशी मजा येईल. पावसात भिजून तिची वसंत सेना झाली ना. हा 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 हा. मजा येईल तर काय झालं, पण येणार कोण आपल्याबरोबर? लांब चेहरा करून विन्यानं विचारलं. आत लेका सतत रडत राहा. हा विन्यानं एकदम भंकस आहे साला. नसते शंका काढत बसतो. तर काय आदत से मजबूर. अरे म्हणून तर ती मंजू याच्यावर डोळा न ठेवता याच्या फक्त पाकिटावर ठेवते. मग काय तर साला हा लग्नाच्या पहिले रात्रीसुद्धा असलंच काहीतरी विचारेल बायकोला. अरे बास रे, किती पाठीमागे लागतं त्याच्या. हे पुढे सांग ना दिना यार. सुरेशला खूप थ्रिल वाटत होतं दिन्याच्या बोलण्यात. मग दिन्यालाही भाव चढला. आपण काहीतरी विशेष सांगणार आहोत असं भासवलं त्यानं. डोळे बारीक करून एक दीर्घ झुरका घेतला आणि धुराची वेटोळी सोडत म्हणाला, हे बघा, हा श्रावण महिना मोठा मस्त असतो माझ्या मते. ऊन पावसाचा खेळ, मस्त वातावरण. आपण दिघ्याला जायचं. दिघा बीच. तिथं हॉटेल बुक करायचं. आपण चौघं आणि आपल्याबरोबर प्रत्येकाची मैत्रीण. मस्त. शनिवार रविवार सुट्टी येते का बघू आणि जाऊ की 4 दिवस. अरे तो कोण चारू दत्त का काय, त्याची काय बात. अरे तो फेका पडेल अशी मजा करू. फक्त वसंत सेना मिळाल्या की झालं. सुरेशच्या तोंडातून फक्त लाळच गळायची बाकी होती, इतका तो हुरळला होता. दिन्यानं आत्ता चल म्हटलं असतं तरी गेला असता. ऑफिस बिफिस मारो गोली. अरे पण पोरी आणायच्या कुठनं? विन्याची शंका. हात लेका शेंकला. अरे कुठून काय, पाकिट सलामत तो छोकरे पाच्यास. ते काय बावळटच आहे असं नजरेनं म्हणत महेशनं पुष्टी जोडली. चला मग ठरलं, वसंत सेना घेऊन श्रावण साजरा करायचा. कॅलेंडर बघून तारखा बघितल्या. जन्माष्टमीची सुट्टी येत होती शनिवार रविवारला जोडून. मध्ये एक कॅज्युअल आणि एक सीख टाकली की झक्क बेत जमत होता. सगळ्यांनी झटक्यात होकार भरला. बेत पक्का करून टाकला. मधल्या दिवसात प्रत्येकानं आपापल्या मैत्रिणींपैकी कोणाला तरी तयार करायचं बरोबर जायला. दिन्यानं सारा प्रोग्रॅम आखला. दिघ्याला 2 छोट्या बंगल्या बुक केल्या. सगळ्यांनी स्कूटरवरनं जायचं ठरवलं. चौघांजवळ होत्याच. दिन्याचं म्हणणं स्कूटरनं जाण्यात खरं थ्रिल आहे. आणि वाटेत पाऊस झाला तर? विन्या म्हणाला. त्या आईला म्हणतात ना, रामायण संपलं तरी रामाची सीता कोण. अरे बाबा, ट्रिप पावसातली नाही आहे का? पाऊस आला तर आणखीन मज्जा. अरे आपण स्कूटर चालवतोय, मागे चिंब भिजलेली पोरगी बसली आहे, वरनं पाऊस कोसळतोय, अंगे भिजली जलधारांनी. बाच रे बाच, जास्त चढवू नको. माझं सगळं आत्ता डोळ्यासमोर दिसायला लागलं आहे. झोप उडेल रात्रीची. अजून 4 दिवस आहेत रे बाबा जायला. तर एकूण बेत पक्का. गुरुवारी सकाळी 4 चारुदत्त 4 वसंत सेनांना घेऊन निघाले. एक जात साऱ्या पोरी पांढऱ्या फुल वायलमध्ये लपेटलेल्या. ही सुद्धा दिन्याची आयडिया. दिन्याचं डोकं चापलातून. काय काय निघेल एक एक त्याच्या डोक्यातनं. महेशचं म्हणणं, या साल्या दिन्याला देवानं घडवलं ना तेव्हा फार्मात असला पाहिजे गडी. म्हणे पांढऱ्या वायलमध्ये पोरी भिजल्या की जास्त चिकण्या दिसतात. हसत खेळत गाणी म्हणत रस्त्यानं भरधाव स्कूटर सोडत सगळी फैयर दिघ्याला पोचली तेव्हा दुपारचे 2:30-3 वाजलेले असतील. पण प्रथम ग्रासे मक्षिका पात हा म्हणतात ना, तसं झालं. हॉटेल मॅनेजरनं सांगितलं, सॉरी सर, गेले 2 दिवस खूप पाऊस पडल्यामुळे प्रवासी परत जाऊ शकलेले नाही आहेत आणि इतर 2 बंगल्यात बडी माणसं उतरली आहेत. त्यांना नाही म्हणणं शक्य नव्हतं ना सर. अरे मग आता, इफ यू डोंट माइंड सर, 2 डबल रूम शिल्लक आहेत. वरच्या मजल्यावर बीच फेसिंग. 2? त्यांनी काय होणार आहे? आम्ही 4 जोडपी आहोत. हो ना सर, पण इलाज नाही ना सर. एका खोलीत 2 बेड टाकून देतो, मध्ये पडद्याची व्यवस्था करतो. सगळ्यांनी एकमेकांकडे बघितलं. दिन्या म्हणाला, हे बघ, नाहीपेक्षा बरं आहे, हरकत नाही, पण खोल्या रिकाम्या झाल्या की लगेच आम्हाला द्या. चालेल ना सर, नक्की देईन सर. सारे होकार भरत मॅनेजरकडनं किल्ल्या घेऊन निघाले. खोलीत आल्यावर सारे फ्रेश झाले वॉश घेऊन.
तसा विन्या म्हणाला, चला आता मस्त कॉफी पिऊया गरम गरम, खूप थकवा आलाय. कॉफी? दूध नको का बाळाला? दिघ्याला काय कॉफी प्यायला आलायस? विस्कीची ऑर्डर द्यायची सोडून कॉफी पिऊ म्हणे. अरे गोमूत्र पी की शाल्या त्याच्यापेक्षा. अरे सुरेश, भांडताय काय यार पिकनिकला येऊन? ज्याला जे करायचं आहे ते करू देत ना. प्रत्येकजण आपल्या दिलाचा राजा आहे या 4 दिवसात. तेच तर. अरे स्वतःच काय ठरवताय? जरा आपल्या मैत्रिणींना, आपल्या वसंत सेनांना विचारा ना, त्यांची आवड निवड. शेवटी सर्वानुमते ठरवून व्हिस्कीची ऑर्डर दिली. स्नॅक्स, नंतर डिनर. ड्रिंक्स आली तशी सगळे रंगात आले. 1-2 पेग पोटात गेल्यावर प्रत्येकजण जमिनीपासनं 4 हात वर. शिवाय पानसट जोक, गाणी, गप्पा टप्पा, हसण्या खिदळण्याला ऊत आलेला होता. आणखीन 2 पेग झाले तसे सगळे जेवायची वाट बघायला लागले. आणि त्यानंतर खरीखुरी पिकनिक सुरू होणार होती. जेवणानंतर समुद्रावर भटकायला जायचं होतं. सगळे त्याच स्वप्नात होते. त्यामुळे बोलण्याला अधूनमधून ब्रेक लागत होते. बाहेर बारीक बारीक पाऊसही सुरू झाला होता. तेवढ्यात लाईट्स ऑफ. सर्वत्र अंधार, शांतता. आणि अचानक एकीची किंचाळी त्या पाठोपाठ साऱ्यांच्या किंचाळ्यांनी खोली भरून गेली. कोणाला समजेना काय झालंय ते. पण झालं काय होतं की एक मोठं झुरळ रेखाच्या पायावरनं गेलं होतं. लाईट ऑफ होता, त्यामुळे ती घाबरून किंचाळली आणि ती किंचाळली म्हणून बाकीच्या किंचाळल्या. रेखानं घाबरून जी उडी मारली ती नेमकी पडली सोड्याच्या बाटलीवर. बाटली फुटली, तिची काच घुसली तिच्या पायात. धडपडत उठायला गेली आणि मधल्या टेबलाला अडखळून पडली आणि आदळली संध्याच्या अंगावर. तिच्या धक्क्यानं संध्या खाली कोलमडली. मग काय एकच गोंधळ. अंधारात काही दिसतही नव्हतं. तेवढ्यात सुरेशनं लायटर पेटवला, कसंबसं दार गाठलं आणि उघडून बेराला हाक मारली. थोड्याच वेळात बेरा मेणबत्ती घेऊन आला. मेणबत्तीच्या प्रकाशात दिन्यानं रेखाचा पाय बघितला. चांगली मोठी काच पायात रुतली होती. भळाभळा रक्त येत होतं. कास्त काढायला हवी होती आणि रेखा काही हात लावायला देईना पायाला. ना ना म्हणत तिचं रडणं सुरू झालं. दिन्या तिला समजवत राहिला. अरे काम कर ना, काच काढू देत ना. तिचा आपला एकच घोषा, ना व्यथा हो बे. तिच्या हट्टामुळे दिन्या जाम वैतागला. या बंगाली मुली नाहीतरी असल्याच पुचाट, जरा सहनशक्ती नाही यांच्यात. शेवटी दिन्या तिच्यावर ओरडला, चूप करो, आता रडलीस ना थप्पड दिन ठेवून. आणि मग त्यानं खरोखर दया माया न दाखवता खास दिशी काच बाहेर काढली. तसा रेखानं मोठा गळा काढला लहान मुलासारखा. तिच्या पायाला रुमाल बांधून दिन्या बाजूला झाला. इकडे संध्या ओरडत होती, विवळत होती. तिला म्हणे उठता येत नव्हतं की पायही हलवता येत नव्हता. पायाला हात लावला की ती जोरात किंचाळत होती. सुदेशनं बेराला विचारलं, अरे इधर कोई डॉक्टर है? नाही साहब, पास में नहीं है, 2 मैल दूर है. 2 मैल? मरा, अंधारात कुठं जाणार? माहिती नाही, काही नाही, सकाळी बघू. राहू दे, चल तू मेणबत्ती दाखव, आपण मॅनेजरकडे जाऊ. दिन्यानं मॅनेजरला सांगितलं. थोडी हळद आणि बर्फ मिळवला. हळद लावून रेखाला पट्टी बांधली. संध्येच्या पायावर बर्फ चोळत बसला सुरेश. या सगळ्यांचा आरडाओरडा ऐकून शेजारच्या खोल्यातली माणसंही गोळा झाली चौकशीला. त्यातल्या एकानं तत्परतेनं जवळचं आयोडेक्स दिलं संध्याच्या पायाला लावायला. एवढं होईपर्यंत 10 वाजले. चला, बॅचनं जेवण आलं. डायनिंग हॉलमध्ये जाऊन जेवायला हवं होतं, लाईट नव्हती ना. अरे सुरेश, महेश, तुम्ही जा दोघींना घेऊन, मी आणि विन्या नंतर जातो. अरे पण जुली कुठं आहे? जुली बाथरूममधनं बाहेर आली. तिचा चेहरा घाबरलेला. काय झालं ग, चेहरा असा का? मी नाही येणार जेवायला, तुम्ही जा सगळे जेवायला. अगं पण का? अरे त्या शेजारच्या खोलीत माझा मावस भाऊ उतरला आहे, मी त्याला दिसले तर. अच्छा, म्हणून तू बाथरूममध्ये लपली होती का? हो ना. जुलीनं तिच्या मावस भावाला पाहिलं होतं त्या जमलेल्या लोकांमध्ये आणि ती जाम घाबरली. त्याचं लक्ष नव्हतं म्हणून बरं. आणि त्याचा फायदा घेऊन ती बाथरूममध्ये सटकली. ती बाहेर आलीच नाही. तिचा हट्ट बघून चौघे जेवून आले आणि त्या चौघांसाठी जेवण रूममध्ये आणलं. मेणबत्तीच्या प्रकाशात जेवणं उरकली. सगळे गप्प.
दिन्या विन्याच्या मैत्रिणी अनफिट. मग साऱ्यांचा मूडच गेला समुद्रावर जायचा. सगळे तिथेच बसले पत्ते खेळत आणि त्यात रात्र संपले. दुसरा दिवस उजाडला तो आणखीनच वाईट. संध्येचा पाय भप्प सुजलेला तर रेखाच्या अंगात फणफणून ताप भरलेला. ते बघून साऱ्यांचे चेहरे पडले. त्यांचे चेहरे बघून दिन्या म्हणाला, अरे चेहरे काय टाकता असे, जा तुम्ही फिरून या समुद्रावर, मी बसतो या दोघींजवळ. जुली आधी बाहेर पडायला तयारच नव्हती, पण दिन्यानं हमी घेतली तिच्या मावस भावाची, तेव्हा ती तयार झाली. कसे बसे सगळे बाहेर पडले. दिन्या पुस्तक वाचत बसला. तेवढ्यात रेखा म्हणाली, तुमचा सगळ्यांचा विरस झाला ना? हो की ग, पिकनिक दूरच आमचीच सेवा करायला लागते तुम्हाला. संध्यानं तिला दुजोरा दिला. नाही त्यात काय, चालायचं, इट्स ऑल इन द गेम. खरंच दिन्याचा स्वभाव खिलाडू वृत्तीचा. एवढ्यानं मूड बिघडवणारा तो नव्हताच. अडचणी आल्या तरी हसत खेळत पार पाडायच्या, म्हणूनच स्वतः थांबून त्यानं साऱ्यांना बाहेर पाठवलं आणि रेखा तर त्याचीच मैत्रीण. मग दिन्या इकडच्या तिकडच्या गप्पा मारत बसला. अर्धा एक तास झाला असेल नसेल तोच जोरात दार वाजलं. दार उघडताच दिन्याला सगळे घाबरलेले दिसले. धापा टाकत असलेला विन्या, रीता तर रडायच्या घाईला आलेली. त्या साऱ्यांचा अवतार बघून त्याने विचारलं, अरे काय रे, काय झालं, असे का तुमचे चेहरे, काय भूतभीत बघितलं काय? भूत? हो भूतच. भूत नाही रे, भूत नाही, त्याचा बाप बघितला. विन्याचं असंबद्ध बोलणं ऐकून दिन्या म्हणाला, अरे नीट सांग ना बाबा, काय झालंय? अरे बाप म्हणजे डॅडी रीताचे. काय? हो, तिकडे शेवटच्या बंगलीत बसलाय म्हाता. पण रीताकडे लक्ष जाता जीभ चावत म्हणाला सावकाशीने, रीताचे डॅडी बियर पीत बसलेत. ते बघून रीता जाम घाबरलीये. ते बघून ती म्हणाली, लवकर चला खोलीत, मग आम्ही इथे आलो. तेवढ्यात रीता म्हणाली, दिनू प्लीज मला जाऊ देत परत. डॅडी कलकत्त्याला पोचायच्या आज जाऊ देत. त्यांनी मला इथे बघितलं ना तर शूटच करतील. अरे रिव्हॉल्वर असतं नेहमी त्यांच्याजवळ. रीताचं बोलणं संपतं न संपतं तो ज्युली म्हणाली, खरंच रे, माझा तो मावस भाऊ. तुझ्या मावस भावाची नको भीती, तो सुद्धा मैत्रिणीला घेऊन आला इथे. ओके. त्यांनी ज्युलीची समजूत घातली खरी, पण तोही विचारात पडला. इथं राहण्यात मोठंसं सुख नव्हतं. दोघी आजारी, दोघी घाबरलेल्या, यात कशी आली मजा? थोडा विचार करून तो म्हणाला, आपण सगळेच जाऊया परत. मॅनेजरला विचारायला हवं, टॅक्सीची काही व्यवस्था होईल का? या दोघींना स्कूटरवरनं नेणं अशक्य आहे. अरे पण मग दिनूची स्कूटर ती कशी न्यायची? तो प्रश्न सोडवला ज्युलीने. ती न्यायला तयार होती, तिला स्कूटर चालवता येत होती. एवढं सगळं होईतो दुपारचे 4 वाजायला आले होते, त्यामुळे तेव्हा तिथून निघून चालणार नव्हतं. नाही म्हटलं तरी या 4 वसंतसेना बरोबर होत्या. वाटेत रात्र होणार होती, म्हणून मग सकाळी निघायचं ठरलं. संध्याकाळी थोडंसं भटकून आले, म्हणजे चारुदत्त एकटे भटकून आले. वसंतसेना सगळ्या खोलीत कोरड्या बसल्या होत्या. रात्री जेवणं उरकून सगळी रात्र पत्ते खेळत घालवली. दुसऱ्या दिवशी त्यांच्या सुदैवानं टॅक्सी मिळाली आणि नाश्ता वगैरे उरकून सगळे निघाले परत. 11 वाजता मिदनापूरला पोचणार होतं. तिथे जेवण घ्यायचं ठरलं होतं, पण मिदनापूर एक फरलांग राहिला असेल नसेल तोच फर्र फट्ट फटक्कन टायर फुटल्याचा आवाज आला. टॅक्सीचा टायर खलास. माय गॉड. आता सारेच हतबल. त्यांचे चेहरे बघून टॅक्सीवाला म्हटला, अरे चिंता नाही साहब, डिक्की में हाय दूसरा, अभी बदल देता साहब. नशीब तेवढं तरी. दिन्यानं सुस्कारा टाकला, बसून राहिला ड्रायव्हरचं काम बघत. संध्या रेखा जाम वैतागलेल्या. आधीच त्यांचे पाय दुखत होते, त्यात रेखाला ताप भरलेला. टॅक्सीत जीव उबून चालला होता, उकडलेल्या बटाट्यासारखा. श्रावणाचा महिना. एकीकडे आभाळ, पण धड पाऊसही नाही वाराही नाही. समुद्रकाठची खारी हवा, नुसता वैताग. थोडं दूर जाऊन सुरेश महेश सगळे परतले टॅक्सी येत नाहीशी बघून, पण त्यांच्याबरोबर ज्युली नव्हती. दिन्यानं साऱ्यांना पिटाळलं, अरे मधल्या वळणाला चुकेल बिकेल नसती आफत व्हायची. जा, आपण सगळे खडगपूरला भेटू. सगळे भेटल्याशिवाय कुणी हालायचं नाही. तब्बल 1-1.5 तासानंतर ड्रायव्हरचं काम संपलं आणि जवळजवळ 12:30-1 वाजता त्यांची वरात पुढे चालायला लागली खडगपूरकडे.
खडगपूरला गेल्याशिवाय खायला मिळणार नव्हतं आणि पोटात मात्र कावळे कोकलत होते. मग त्याच तालावर रेखा संध्याचं अधूनमधून कणणं ऐकून दिन्यानं तिच्या अंगाला हात लावून बघितला. चांगलाच चटका बसला. निदान 104 डिग्री तरी टेम्परेचर असावंच. टॅक्सी थांबवून तो मागे येऊन बसला दोघींच्या मध्ये. जवळच्या वॉटर बॅगमधल्या पाण्यात रुमाल भिजवला, तिच्या कपाळावर ठेवला. मधूनमधून दोघींच्या अंगावर कोलमडत होता. बसणाऱ्या धक्क्यानं त्या 2 सुंदरींच्या अंगाचा स्पर्श होत होता, पण तिकडे त्याचं लक्षच नव्हतं. कधी एकदा खडगपूर येतोय आणि कधी एकदा डॉक्टर गाठतोय ही त्याला काळजी. 2:30-3 वाजता ते पोहोचले. खडगपूरच्या पेट्रोल पंपावर सगळे होते. तिथं दिन्यानं साऱ्यांना परिस्थिती समजावून सांगितली. एक जण आपापल्या कामगिरीवर गेला. पेट्रोल पंपावर एका गुजराथ्याचं व्हरायटी स्टोअर होतं. दिन्यानं शेठला सगळी परिस्थिती समजावून सांगितली. त्यानं संमती देताच दोघींना त्याच्या घरी झोपवलं. डॉक्टर आल्यावर तपासणीनंतर त्यांचा निर्णय हा की निदान 1 दिवस हालायचं नाही. संध्याच्या घोट्यात डिसलोकेशन झालं होतं. त्यांनी प्राथमिक बँडेज करून दिलं. कठीण, सारं कठीण. या साऱ्यासाठी पैसे, कुणीतरी पैसे घेऊन परत यायचं तिघांपैकी असं ठरलं. तसे सगळे परत गेले. दिन्या राहिला शुश्रूषा करत दोघींची. याच्या कल्पनेचा पार क्लीन बोल्ड झालेला होता. या साऱ्या भानगडीतनं वेगळंच काहीतरी व्हायचा संभव होता. संध्याची दिन्याकडे बघायची दृष्टीच बदललेली होती. तिच्या दृष्टीनं दिन्या म्हणजे वंडरफुल आणि ग्रेट मॅन होता. पण दिन्याला तिच्याबद्दल खरंच सहानुभूती वाटत होती. आणि रेखा, काही कळत नव्हतं. दया, माया का प्रेम. पण त्याच्या शब्दात सांगायचं तर हृदय में कुछ कुछ होने लगा था. दुसऱ्या दिवशी महेश पैसे घेऊन आला आणि सगळी बिलं चुकती करून ते निघाले. रविवार, पिकनिकचा शेवटचा दिवस. संध्याला पोचवायला महेश गेला आणि रेखाला दिन्या. परत निघताना रेखा म्हणाली, तुम्ही किती केलं तो माझ्यासाठी? तुमचे हे उपकार पुरे. चटकन तिच्या ओठांवर हात ठेवून तिला थांबवत दिन्या म्हणाला, लवकर बरी हो हां. नकळत स्वर ओलावला होता. भानावर येऊन तिच्या ओठावरनं हात काढून घेत मिश्किलपणे म्हणाला, उपकार फेडायची संधी देतो. लग्नाच्या रात्री फेडून घेईन, चालेल? काय? रेखाची नजर विस्फारीत. दुसऱ्या क्षणी लाजून कुशीत तोंड लपवलं तिनं. दिन्याही हसला आणि तिच्या केसावर थोपटत उद्या येईन म्हणत सटकला. घरी पोहोचला तो खुशीत मस्तीत तरंगतच पोहोचला. नेहमीसारखे सगळे जमले तेव्हा ट्रीपचा फज्जा आठवून हसायला लागले. खरंच सगळा फज्जा. महेश म्हणाला, वा दिनूभाई, छान झाली आपली वसंत सेनेसह श्रावणातली सहल. दिनू गप्प. सुरेश म्हणाला, अरे यार, तशी झाली नसली तरी आयुष्यभरासाठी वसंत सेना मिळाली ना या चारुदत्ताला. म्हणजे कशी? कोण? विन्याची नेहमीसारखी शंका. आत लेका विन्या, तुला कधी अक्कल यायची रे? सुरेश म्हणाला, अरे रेखा, चारुदत्ताला वसंत सेना मिळाली पण बायको म्हणून मिळाली हो. श्रोते हो, ही होती मृणालिनी केळकर यांची कथा वसंत सेना मिळाली पण. कथा तुम्हाला आवडली असेल हा व्हिडिओ लाईक करा. मित्रपरिवारात, नातेवाईकात, तुमच्या सगळ्या ग्रुप्समध्ये ही कथा शेअर करा. सर्वांना माझ्या वतीनं चॅनल सबस्क्राईब करायची विनंती करा. आत्ता वरती माझा जो फोटो दिसतोय त्या फोटोला क्लिक केलं तर चॅनल सबस्क्राईब होईल याची खात्री बाळगा. भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर वारंवार, कारण दीपक रेगे कथाकथन चॅनल म्हणजे कथा आनंदाचा अत्युच्च ठेवा.